नमस्कार, सुप्रभात. मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात जय महाराष्ट्र आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी येते. फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात ही महत्त्वाची अपडेट आहे. फरार आरोपी गोपाळ बदने पोलिसांना शरण आलेला आहे. गोपाळ बदनेला आज कोर्टात हजर केलं जाणार आहे. तर गृह विभागाकडून फलटण बलात्कार प्रकरणात 2 पोलिसांना निलंबित करण्यात आलंय. तर बदने हा फरार होता. त्याच्या मागावर पोलीस पथकं रवाना करण्यात आलेले होते. तोच बदने पोलिसांना शरण आलेला आहे. ही महत्त्वाची माहिती समोर येते. याच संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रकाश शिंदे यांच्याकडून. प्रकाश, ज्या बदनेच्या मागावर पोलीस पथकं होती तो बदने अखेर पोलिसांना शरण आलेला आहे. काय अधिक माहिती येते तुमच्याकडे? नक्कीच प्रणिता, फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर अत्याचार प्रकरणातील फलटण येथील निरीक्षक गोपाळ बदने हा घटना झाल्यापासून फरार होता. त्याच्या मागावरती पोलीस होते. बदने हा पंढरपूर येथे असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. परंतु ज्यावेळेस पोलीस फक्त तिथं त्याला शोधण्यासाठी गेले, त्यांना तिथे मिळून आला नाही. परंतु काल रात्री अचानक बदने हा स्वतःहूनच पोलीस स्टेशन फलटण शहर पोलीस स्टेशन येथे येऊन शरण आला आणि त्याला पोलिसांनी अटक केलेली आहे. आज त्याला न्यायालयात हजर केलं जाणार आहे. प्रणिता, प्रकाश, फरार झाल्यानंतर बदने कुठे कुठे गेला होता या संदर्भात काही माहिती येऊ शकली आहे का? आणि त्याला आज साधारणतः किती वाजता न्यायालयात हजर केलं जाईल? बदने कुठे गेला होता याची तर अजून अधिकृत माहिती मिळू शकली नाही. परंतु आज 11 वाजता कोर्टात हजर केलं जाणार आहे असं समजण्यात आलेलं आहे. प्रणिता जी प्रकाश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर बदने हा पोलिसांना शरण आलेला आहे. फलटण बलात्कार प्रकरणात 2 जणांवर महत्त्वाचे आरोप ठेवण्यात आलेले आहे. 2 जणांना आरोपी बनवण्यात आलेला आहे. त्यापैकी बनकर हा पोलिसांच्या अटकेत होता. त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती आणि आता बदने हा पोलिसांना शरण